ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 151 ते 200. श्रीकृष्ण आपल्याशी म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करील ते याला आता आरंभालाच फळास येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. श्रीकृष्णाने असा दूरवर विचार करून त्या वेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग ऐक. या मार्गामध्ये प्रतिरूप झाडाच्या बुडालाच निवृत्ती रूप कोट्यावधी फळे दिसत आहेत. म्हणजे ज्या मार्गाने आचरण करावयास असता मोक्षरूपी फळ मिळते व या मार्गाचे श्री शंकर अद्यापर्यंत यात्रेकरू आहेत. योग्याचे समुदाय आडव्या तिडव्या मार्गाने आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व हे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाशी सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. नंतर महर्षी याच मार्गाने आले, याच मार्गाने साधकांचे सिद्ध झाले व याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठेपणा पावले. या मार्गांची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस याची कल्पना येत नाही. या मार्गाने जात असता जेथे पाऊल पडले की मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला तरी त्यास स्वर्ग सुखच मिळते. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोचावयाचे तो गावच आपण होतो हे कशात सांगावयास पाहिजे. तुला हे सहजच कळून येईल की जेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, तर मग तेच तुम्ही केव्हा करणार. मी उत्कटारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला काढू नये काय. तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावळीचे भाषण कशाकरिता. आम्ही आपण होऊनच सांगत होतो, आणखी त्यात तू तेच विचारलेस तर आत्ताच त्याचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु ज्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल, याकरिता या अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे. त्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही व जे पाहिल्या बरोबरच वैराग्यास दुप्पट जोर येतो तेथे संतांनी वास्तव्य केले पाहिजे. ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो ते अभ्यासच आपण आपल्या साधकाकडून करून घेतो व अनुभव आपण होऊन साधकाच्या अंतःकरणाला माळ घालतो. याप्रमाणे येथे समरसपणाने महात्म्य निरंतर आहे. अर्जुना, ज्या स्थानावरून सहजगत्या गेला असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी मनापासून आस्था वाटते, सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात ज्या ठिकाणी आला तो जरी विषयासक्त असला तरीही तो परत फिरण्याचे विसरतो. याप्रमाणे जे स्थान न राहण्याला राहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसविते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते, जे स्थान पहिल्या बरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य वळवून टाकावे व येथेच स्वस्तपणे राहावे, जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्मस्पष्ट दिसते. आणखीनही एक या स्थानाचे लक्षण पाहावे ते की या ज्या स्थानी साधकांची वस्ती केलेली असावी व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याने वहिवाटलेले नसावे, जेथे अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडी आहे, ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे विशेष करून पाण्याचे झरे सहज आढळतात. हे ऊन देखील तेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळका येत असतात, जे स्थान बहुतेक निशब्द असावी, ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये व ज्या ठिकाणी रागू आणि भ्रमर हे नसावेत, ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस 2-4 चक्रवाक कधी एखाद्या वेळेला कोकिळही असला तरी चालेल, जेथे नेहमी
जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तर त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना असले स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. या दोहोतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुत करून एकांतात बसावे. म्हणून जे स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे. आपले मन जेथे स्थिर राहते की नाही हे पाहावे आणि राहत असेल तर तेथे असे आसन लावावे. तळास दर्प घालून त्यावर शुद्ध कृष्णाजीत घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोवळे असून सारखे सहज एकमेकांना लागलेले एकसारखे राहतील असे व्यवस्थेने घालावेत. परंतु ते आसन कदाचित जर उंच होईल तर शरीर डोलेल आणि सकल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष त्याला प्राप्त होतील. म्हणून आसन उंच अथवा सकल होऊ देऊ नये तर ते सारखे उंच सकल न होईल असे घालावे. आता हे फार वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. मग तेथे आपण एकाग्र अंतकरण करून मनात सद्गुरूचे स्मरण करावे. त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की जो स्मरण करणारा अंतर्बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो. ज्याला विषयाचा विसर पडतो त्याच्या इंद्रियाची रग मोडते. अंतकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे. मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. आता अंगाला अंग आपणहून सावरून धरते. वायूला वायूच आपणहून आवरून धरतो. याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ती माघारी फिरते. समाधी अलीकडील तीराच्या प्राप्त होते. आटोक्यात येते व बसता क्षणीच सर्व अभ्यास संपतो. मुद्रेची थोरवी अशी आहे तीच आता सांगतो ऐक. तर पोटऱ्यात चिटकून मांडी घालावी. दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्रा खाली चांगले सुस्थितीत राहतील असे बळकट बसवावेत. पण यात उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिथने शिवण दाबावी. म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो व गुद वसनी यांच्या बरोबर जी 4 बोटे जागा आहे यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून यामध्ये जी 1 बोट जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा आहे अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. अर्जुना, हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. याप्रमाणे आधार चक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपान वायू आतल्या आबाजूस संकुचित होऊ लागतो.